अलायन्स चर्च दादर मुंबई यूट्यूब चॅनलवरील या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे। तसं आपला ठाऊक आहे की आपल्या फिजिकल भक्ती जी आहे डिसिल्व्हा हायस्कूलमध्ये आपण चालू केलेली आहे आणि त्यामध्ये जो आपला प्रतिसाद आहे उपस्थिती आहे त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे जे फिजिकल भक्तीमध्ये विविध कारणांमुळे जोडू शकत नाही किंवा बाहेरगावी जे मंडळी आहे ते पण नियमित या यूट्यूब चॅनलवर जोडत आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचे त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो। आपला प्रतिसाद आपल्या प्रतिक्रिया याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार मानतो। आपल्या ज्या प्रार्थनेच्या विनंती आहे कृपा करून आम्हाला कळवत जा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर किंवा यूट्यूब चॅनलवर जे कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही टेक्स्ट करू शकता। त्यासाठी आपला जो प्रार्थनेचा गट आहे आणि ग्रुप आहे त्यावर सुद्धा त्या पोस्ट केल्या जातात आणि आपल्या फिजिकल भक्तीमध्ये त्यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणून याची कृपा करून नोंद घ्या। आज परत आपण या भक्तीमध्ये पुढे जाऊया, समर्पित होऊया परमेश्वराला आणि त्याचं सहाय्य मागूया। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो कारण देवा या आमच्या यूट्यूब चॅनलवरील भक्तीमध्ये तू नेहमी आमचा सहाय्यकर्ता मार्गदर्शक झालेला आहेस आणि आम्हाला तो आशीर्वादित केलेला आहे। प्रभू आज परत आम्ही जे आमचे सर्व बंधुगण या यूट्यूब चॅनलवर जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या सहभागाबद्दल आम्ही खूप तुझे आभार मानतो आणि आम्ही सर्व मिळू देवा तुला समर्पित होतो। ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत आणि ज्या ज्या ठिकाणावरून आम्ही जोडले गेलेले आहोत त्या त्या ठिकाणी आम्हा सर्वांना आज या भक्तीच्या द्वारे तू आशीर्वादित कर। सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। आजच्या भक्तीमध्ये परत आपण स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र 138 हे स्तोत्र आज आपण आपल्या समोर ठेवूया। स्तोत्र 138। परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल उपकार स्तुती। मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन, देवाच्या समक्ष तुझे स्तोत्रे गाईन। तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन। तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावावरून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस। मी धावा केला, तू तो त्याच दिवशी ऐकलास। तू मला हिंमत दिलीस, तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले। हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत। ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे। परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो। मी संकटातून जात असलो तरी मला तू नव जीवन देतोस। माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो। परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल। हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम सोडू नकोस। देवाची ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित परमेश्वर करो। आज आपल्या भक्तीमध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि जसे आपला ठाऊक आहे की आपण लेट सीझनमध्ये आहोत आणि वधस्तंभाचे गीत सध्या आपण गात असतो आणि म्हणून वधस्तंभावरील एक प्रचलित गीत आहे आणि ते यावेळेस आपण सर्व मिळून गाणार आहोत। काही दिवसापूर्वी आपल्या ग्रुपने ते रेकॉर्ड केलं आणि मला आशा आहे की आजचे हे गीत भक्तिगीत आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित होईल, ज्यामध्ये आपण गातो की सिर्फ एक नजर उठा के देख ले, लहू की धारा तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा। चला तर या भक्तिगीतामध्ये आपण सामील होऊया। तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा। तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा।
कोई ऐसा दिल मिला है न दे सकेगा कुछ न दे सकेगा देवाची स्तुती असो सुंदरशा ह्या वधस्तंभ गीताबद्दल. आज आपल्यामध्ये आपले ज्येष्ठ बाळासाहेब वचनाची सेवा करणार आहे. चला तर देवाच्या वचनाकडे यावेळेस आपण आपलं लक्ष लावूया. शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. ह्या दिवसामध्ये जे संगीताचे कार्यक्रम टी व्हीवर येतात खूपच लोकप्रिय झालेले आहेत. केवळ संगीताच्याच बाबतीत नव्हे परंतु इतर अनेक विषयांच्या मध्ये असे कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेतच. त्यातल्या त्यात संगीताच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की हजारो आणि लाखो तरुण तरुणी यामध्ये भाग घेत असतात आणि त्याच्यामध्ये फार मोठी चढावड असते आणि मग शेवटी फारसं 3 किंवा 4 राहतात आणि मग त्यामधून एक सगळ्यांच्या निवडीनं कोणाला तरी मग जिंकता येतं आणि तो पहिला ठरतो. मग त्याचबरोबर त्यांची जी पार्श्वभूमी आहे किंवा त्यांची जी गोष्ट आहे जीवनाची ती सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. पुष्कळदा असं असतं की असं समजतं की तो गायक किंवा ती गायिका अत्यंत साध्या ठिकाणावरून खेड्यापाड्यामधून आलेले असतात की ज्यांना फारसं क्लासिकल संगीत शिकण्याचा सुद्धा प्रसंग मिळालेला नाही आणि अशा ह्या कुठल्या तरी गावामधून आलेली व्यक्ती पुढे मोठ्या कष्टानं आणि जिद्दीनं आपलं श्रम करीत असते आणि मग शेवटी त्याची निवड एक पहिला म्हणून निवडण्यात येते. तो पहिला ठरतो की जो कुठेतरी कोणत्या तरी गावात होता. तुम्हाला माहीत आहे की म्हणजे जो अगदी शेवटी होता तो पहिला झाला असा त्याचा अर्थ आहे. हा जो नियम आहे की जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, हा जो जगातला जो नियम दिसतो आपल्याला तो फार जुना आहे आणि हे सगळ्यांच्या जीवनामध्ये घडू शकतं. इतकंच केवळ नव्हे
परंतु जर आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खरोखरच कष्ट केले, जिद्दीने जर पुढे गेलो, तर नक्कीच जे कोणाला अपेक्षित नाही असं घडू शकतं त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये. आणि हा जो नियम आहे, खरं तर पवित्र शास्त्र बायबल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्तांचे हे शब्द आहेत, ते मी वाचतो. ह्या ठिकाणी मत्तई शुभवर्तमान अध्याय 20 आणि 16 वचनामध्ये ते आलेलं आहे. ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. नवलाची गोष्ट आहे, हा नियम आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो, ऐकतो, टी व्हीवर सुद्धा दिसतं. पण हा प्रभू येशू ख्रिस्तांना विशेष रीतीनं आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं आहे. किंबहुना आध्यात्मिक जे आहे, जे देवाचं राज्य आहे, जे स्वर्गाचं राज्य आहे, त्या संदर्भामध्ये हा विषय किंवा हा जो नियम आहे, हा विशेष रीतीनं लागू पडतो. कारण देव हा त्याचा म्हणजे आपल्या अध्यात्माचा जज आहे. त्यालाच सगळं आपल्या जीवनाचं कळतं, माहिती आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले आध्यात्मिक रीतीनं सुद्धा तसं घडणार आहेच, असं प्रभू येशू ख्रिस्तांना सांगायचं आहे. खरं तर ह्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक पूर्ण गोष्टच सांगितलेली आहे, की ज्याला दाखला म्हणतात. आणि ते आपल्याला विशेष करून मत्तई शुभवर्तमान अध्याय 20 ह्यामध्ये आढळतं. पहिलं वचन हे असं आहे, म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करी लावाव्यास मोठ्या पहाटेस बाहेर गेला. सकाळीच उठला. हा जो मालक आहे, द्राक्षमळ्याचा आणि घराचा घरधनी आहे, तो सकाळीच उठतो, बाजारपेठेत जातो किंवा चौकीवर जातो गावाच्या, आणि त्या ठिकाणी त्याला काही काम करी गडी पाहिजेत, मजूर पाहिजेत. दुसरं वचन, आणि त्याने काम करणाऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात कामासाठी पाठवले. तिसरं वचन, मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिलात? आणि 7वं वचन महत्वाचं आहे. ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही. म्हणून त्याने त्यास म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. ह्या ठिकाणी एक फार मोठा महत्वाचा धडा असा आहे की दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळेला ह्या मजुरांना ह्या मालकाने काम दिलेलं आहे. त्यांची जणू काही निवडच केली. ते त्या ठिकाणी उभे आहेत, बाजारपेठेमध्ये आहेत किंवा चौकीवर उभे आहेत, वाट पाहत आहेत की कोणीतरी त्यांना काम देईल. आणि असं दिसतं की 11व्या तासापर्यंत काही तिथं तसेच उभे होते, त्यांना कामच मिळालेलं नाही, कोणी देत नव्हतं, असं त्यांचं उत्तर पण आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक फार मोठं सत्य आहे. आपण आध्यात्मिक राज्याच्या बाबतीत बोलत आहोत, ज्याला स्वर्गाचं राज्य किंवा ज्याला आपण म्हणतो देवाचं राज्य, त्याच्या बाबतीत हा दाखला आहे. आध्यात्मिक रीतीनंच आपण त्याचा अर्थ सुद्धा लावला पाहिजे. पहिल्या गटातील जे होते, पहिल्याच तासामध्ये त्यांना त्याने सांगितले की मी तुम्हाला 1 रुपया देतो. अर्थात त्या काळाच्या मानाने त्यांची जी मजुरी आहे ती ठरवलेली आहे. आणि नंतर मग त्याने सांगितले की जे योग्य आहे ते मी तुम्हाला देईल. हे दोन्ही शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याच्यावरच आता थोडे प्रश्न नंतर हे जे गटातले लोक आहेत, वेगवेगळ्या तासात आलेले, त्यांचे प्रश्न राहणार आहेत. पहिली गोष्ट अशी दिसते की ही मंडळी तिथं उभी आहे, वाट पाहत आहे, कोणीतरी त्यांना काम देईल. याचा अर्थ असा,
तुम्हाला माहिती आहे, समाजामध्ये जर काम नसेल तर त्याच्यावरून त्यांची किंमत करण्यात येते, किंवा कोणतं काम करतो समाजामध्ये त्यावर त्यांची किंमत गणली जाते, आणि हे समाजामध्ये नेहमी ठरतं. आणि जर कोणाला कामच नाही, अगदी ज्याला आपण म्हणतो बेकार फिरतात आहे, काही तरुण म्हणा किंवा कोणीही म्हणा, आणि कधी काहींना तर आयुष्यभर कामच मिळत नाही, बेकार फिरत आहेत, त्यांची किंमत समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये काय असते हे आपल्याला माहीत आहे. थोडक्यात म्हणजे जर आपण थोडासा त्याचा अर्थ लावला तर ही अशी मंडळी होती की ज्यांना म्हणजे त्या जे मालक लोक होते किंवा ज्यांच्याकडे धन होतं, पैसा होता, शेतीवाडी होती, त्यांच्या दृष्टिकोनातून हे पूर्ण रिकामेच त्या ठिकाणी आहेत. आध्यात्मिक रीतीनं जर अर्थ लावला, याचा अर्थ असा आहे की आपण सर्वच जण आत्मिक रीतीनं कोणत्याच प्रकारची किंमत ह्या जगामध्ये आणलेली नाही. आध्यात्मिक रीतीनं आपल्यामध्ये एक रिकामेपणा आहे. त्याचं कारण असं की देवाच्या दृष्टिकोनातून कोणताच मनुष्य पूर्ण नाही. देवाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची कर्म करून, विचार करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं, वैचारिक रीतीनं, तर्कवितर्कांनी आपण देवाच्या दृष्टिकोनातून अत्यंत रिकामे असे उभे आहोत. आपल्याकडून आध्यात्मिक काम होणार नाही, दुसरं कोणीही देऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक मनुष्याच्या संदर्भामध्ये हे खरं आहे. बायबलच सांगतं की कोणीही पवित्र नाही, सर्वांनीच पाप केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर माणसं आहेत तर अशांना आत्मिक रीतीनं काय काम मिळणार आहे? कोणतं काम? देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या ह्या मळ्यामध्ये कोणत्या प्रकारची सेवा, मजुरी करण्याचा प्रसंग आपल्याला आहे? सगळेचे सगळे रिकामे उभे आहेत. अशा वेळेला असं दिसतं की हा द्राक्ष मळ्याचा जो मालक आहे तो कितीदा येतो? सकाळी येतो, दुपारी येतो, पुन्हा मध्यान्हामध्ये येतो, 11व्या तासाला येतो. ह्या प्रत्येक वेळेला तो पाहतो की कोणी ना कोणी त्या ठिकाणी रिकामं उभं आहे आणि कोणी त्यांना काम पण द्यायला तयार नाही. कारण तशी खात्रीच नाही ह्यांच्या बाबतीत. सर्वांनाच एक प्रकारची किंमत जी आहे ती असायला जी पाहिजे ती त्यांच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की अशा वेळेस हा जो घरमालक आहे किंवा द्राक्षा मळ्याचा मालक आहे तो येतो आणि मग म्हणतो की ठीक आहे, चला मी तुम्हाला काम देतो. किती मोठी कृपा आणि किती मोठी दया त्याने त्यांच्यावर दाखवलेली आहे. म्हणजे जे काही आपल्याला सेवा कार्य देवाच्या राज्यामध्ये आणि देवाच्यासाठी करण्यासाठी मिळतं हे केवळ त्याच्या कृपेनं आणि त्याच्या दयेने मिळतं. त्याने आपली परिस्थिती पाहिली की आपण केवळ उभे आहोत, रिकामे. आपल्याला कोणत्याच प्रकारची तशी आता आशाही नाही आहे, कारण शेवटचा तास आलेला आहे. शेवटचा तास म्हणजे जीवनाचा. कदाचित पूर्ण दिवस गेलेला आहे, पूर्ण आयुष्य तसंच गेलं आणि काहीही देवाच्या सेवेमध्ये घडलेलं नाही आहे. अशा वेळेस हा द्राक्षमळ्याचा जो मालक आहे तो येतो आणि आपल्यावर त्याची दया आणि कृपा उधळतो. म्हणतो की ठीक आहे, या. किती सुंदर हे उदाहरण आहे. आपल्यापैकी पुष्कळांना ह्याचा अनुभव आलेला असेल की जीवनाच्या कोणत्या तरी टप्प्यावर असताना देवाने आपल्याला त्याच्या सेवेमध्ये प्रसंग दिला, सांगितलं ठीक आहे, ये ही तुझी सेवा आहे. फार मोठा आशीर्वादाचा तो क्षण आहे ज्यावेळेस देव आपल्याला म्हणतो की या, माझ्यासाठी तुम्ही कार्य करा, सेवा करा. पुढे मात्र असं झालेलं आहे की दिवसभराची कामं केल्यानंतर ह्या मजुरांनी मग मजुरी मिळण्याचा प्रसंग आलेला आहे
आणि त्या दिवसाच्या शेवटी आपल्याला असं दिसतं की ह्या मालकाने मग मजुरी द्यायला सुरुवात केलेली आहे 8व्या वचनामध्ये. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्ष मळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, काम करणाऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. आता ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतं की प्रत्येक गट हा वेगवेगळ्या तासाला कामावर लावलेला आहे. वेगवेगळ्या वेळेच्या कक्षेमध्ये त्यांना कामावर लावलेलं आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये म्हणायचं झालं तर तसंही घडतं. शक्यता आहे की आपली उपयुक्तता कदाचित तारुण्यापासून झालेली नसेल, परंतु शेवटच्या तासात आपल्या जीवनाच्या असताना त्यावेळेस आपल्याला देवाने सांगितलं की अरे तू रिकामाच उभा आहेस, ठीक आहे ये. आणि मग तुम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि ह्या मळ्यामध्ये आपण सेवा करीत आहात असा त्याचा अर्थ आहे. मग आता मजुरीची वेळ आलेली आहे. ह्या ठिकाणी असं तो म्हटलेलं आहे, मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. जे 11 होते, 11च्या सुमारास आले, त्यांनाही तेवढेच पैसे. जे अगदी पहिल्या गटात आले, सकाळीच आले, त्यांनाही तेवढेच पैसे मिळाले. मग पुढे काय झालं की 11व्या वचनामध्ये मात्र एक प्रश्न आलेला आहे. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले. हा जो शेवटचा गट आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे. 10व्या वचनापासून मी सुरुवात करतो किंवा 9व्या वचनापासून. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमार लाविले होते ते आपल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग ते पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले तरी त्यांनाही 1 रुपया त्यांच्या कामाचा मिळाला. मग 11व्या वचनामध्ये तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, ह्या शेवटल्यांनी 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातानामध्ये कष्ट केले आहे. आम्हास व त्यास आपण सारखे लेखिले काय. मला माहिती आहे अर्थात सगळ्यांना सारखे मिळत आहेत इथं पैसे, मजुरी. पहिल्या तासाला आले, 11व्या तासाला आले, सगळ्यांना सारखीच मजुरी. आणि साहजिक आहे की त्यांना जरा प्रश्न पडलेला आहे, येणारच आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की जे पहिले आले ते आणि शेवटले आलेले आहे त्यांनाही सारखीच मजुरी, हे असं कसं. आणि हा असा प्रश्न येणं नक्कीच नैसर्गिक आहे. आणि मग पुढे असं झालेलं आहे की त्याचं उत्तर मालकाने मात्र जे दिलेलं आहे ते फार मार्मिक आहे. आणि ते मार्मिक जे उत्तर आहे, जरी त्यांचा प्रश्न आणि कुरकुर करणं हे साहजिक वाटतं, नैसर्गिक वाटतं, सगळं बरोबर वाटतं, परंतु उत्तर मात्र एकदम वेगळं आहे. आणि ते उत्तर स्वर्गाच्या राज्याचं आहे. जो स्वर्गाचा मालक आहे आणि ज्या शेतीमध्ये आपण सेवा करत आहोत त्या मालकाची सेवा करत आहोत, त्याचं ते उत्तर आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला हे काळजीपूर्वक बघायचं आहे असं मला वाटतं. तर काळजीपूर्वक ऐकूया उत्तर. तेव्हा ह्या मालकाने त्यांना उत्तर दिले. 13 वचन, तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझा अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला नाही का. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हा जो मालक आहे, हा जो मालक जे उत्तर देतो त्यावरून त्याला पूर्णपणे माहीत आहे की ह्या ठिकाणी काय घडत आहे आणि तो मालक काय करतो आहे. त्याला पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे जे घडत आहे ते. आणि म्हणून त्याने पहिल्यांदाच असं म्हटलेलं आहे, उत्तर असं दिलं की मी तुझा अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला आहे. म्हणजे काय, ह्या ठिकाणी
तो असं म्हणतो की मी अन्याय करीत नाहीये. म्हणजे या ठिकाणी पैशाचाच फक्त प्रश्न नाही, पण मी कोण आहे त्याचाही प्रश्न आहे. देवाच्या सेवेमध्ये किती काय वगैरे वगैरे ह्या व्यवहार चालत नाही. ह्या जगाच्या व्यवहाराने देवाचं राज्य चालत नाही. आध्यात्मिक नियमांनी देवाचं राज्य आणि देवाची सेवा करावी लागते, असं ह्या ठिकाणी ह्या वचनाच्या द्वारे आपल्याला स्पष्ट दिसतं. तो असं म्हणतो की मी अन्यायी नाही. म्हणजे याचा हाही अर्थ आहे की ह्या मालकाला तू ओळख. फक्त पैशाच्या मागे किंवा पैशाच्या संदर्भामध्ये गोष्टी करू नकोस. त्याच्यावर तुझं जास्त लक्ष असण्यापेक्षा मी कोण आहे मला ओळखून घे, मला जाणून घे. माझ्या सहवासात, माझ्या वचनाच्या सहवासात तू राहा. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी फार मोठा धडा आहे. विशेष रीतीनं जे परमेश्वराचे सेवक वर्ग आहेत, त्याच्या सेवेमध्ये आहेत, ते कोणी का असेना, कोणत्याही साध्या सेवेमध्ये जरी आपण आहात देवाच्या राज्याच्या, ह्यामध्ये त्याला सांगायचं आहे की तुमचं लक्ष त्या देवाकडे असू द्या. त्याला ओळखा की तो किती न्यायी आहे. तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टी तो योग्यच करणार आहे, तो न्यायीपणे करणार आहे. कोणत्याच गोष्टीची तुम्हाला उणीव पडू देणार नाही, असं ह्या ठिकाणी त्याला सांगायचं आहे. याचा अर्थ असा की हा जो मजूर आहे, जो कामकरी आहे, त्याने त्या देवाला खऱ्या अर्थाने ओळखलंच नाही की तो न्यायी आहे. मंडळी, फार महत्त्वाचा धडा आहे. देवाची सेवा करत असताना, ह्या स्वर्गीय मालकाची सेवा करत असताना त्याला अगदी चांगल्या रीतीने ओळखा. त्याच्या सहवासात राहा. त्याचं काय शिक्षण आहे, त्याची काय इच्छा आहे, हे आपण जाणून घ्या. कारण पुढे त्याने असं म्हटलेलं आहे, तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, जशी तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे. याचा अर्थ असा की त्याची काय इच्छा आहे हे ओळखणं आणि समजून घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जे आपण सर्वजण देवाची सेवा करत आहोत त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये, परमेश्वराच्या राज्यामध्ये जी काही लहान मोठी, कोणाला पूर्ण आयुष्याची दिलेली आहे, तर कोणाला कधीकधी आयुष्याच्या शेवटच्या काळाला दिलेली आहे, कशीही का असेना, त्यामध्ये देवाची इच्छा सर्वात जास्त मोलाची आणि महत्त्वाची आहे. कोणत्या जीवनाच्या टप्प्यात तुम्हाला ती सेवा मिळाली, किती काळपर्यंत मिळाली, आणि त्यामुळे मिळणारा जो मोबदला आहे, ह्या सर्व गोष्टीपेक्षा देवाची इच्छा काय आहे ही जाणून घ्या. देवाला हे सांगायचं आहे, ख्रिस्ताला हे सांगायचं आहे की तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे याचा अर्थ असा का की हे गड्या, ह्या ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे की हे गड्या, हे समजून घे की मी न्यायी आहे, आणि हेही समजून घे की ही माझी अशी इच्छा आहे. मला असं वाटतं की सेवेमध्ये ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक की आपण देवाच्या सहवासात खूप राहणं, त्याला अधिक जवळून ओळखणं, आणि मग पुढे त्याची इच्छा जाणून घेणं. मग कदाचित ह्या जगामध्ये सेवा करीत असताना असं वाटेल की अरे हे वेगळं आहे, हे माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाही आहे, मला जास्त मजुरी पाहिजे, मला जास्त असं काहीतरी पाहिजे, मला नाव मोठं पाहिजे, सेवा कमी पाहिजे, किंवा अशा काही काही गोष्टी आपल्या ह्या जगातल्या सेवेमध्ये ज्या होतात ते देवाला बरोबर ओळखतात किंवा देव त्यांना बरोबर ओळखतो, आणि म्हणून त्याची इच्छा बरोबर त्या ठिकाणी आपल्याला
दिसून येते. म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे आणि तो जो न्यायी आहे त्याप्रमाणे आपली सेवा आपण करत राहणं हे महत्त्वाचं आहे. शक्य आहे की खूप वेळपर्यंत तासपर्यंत त्यांनी मजुरी केली, परंतु त्यामध्ये प्रामाणिकपणा नव्हता, त्याच्यामध्ये टंगळमंगळ होती, त्यांच्या सेवेमध्ये एक प्रकारे पोकळपणा होता, दिखाऊपणा होता, स्वार्थ होता. आणि ह्या सर्व गोष्टी मजुरीच्या वेळेस आल्या, कारण देवाला माहीत आहे जर त्यांनी खरेपणाने, विश्वासूपणाने, मनापासून देवाच्या इच्छेप्रमाणे जर सेवा केली असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मी त्यांना मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. कदाचित ह्या जगामध्ये ते अनोळखी असतील, कुठंतरी एखाद्या खेड्यापाड्यामध्ये ते सेवा करत असतील, ते ठिकाण अगदी कोणत्या तरी काण्याकोपऱ्यात पडलेलं आहे आणि तुम्हालाही ते ओळखत नाही, तुमच्या सेवेलाही कधी कोणी ओळखत नाही. पण ह्या ठिकाणी एक स्पष्ट आहे की देव मात्र बरोबर ओळखतो. किती मनापासून, किती विश्वासानं, पावित्र्यानं देवासाठी जर आपण सेवा आणि कष्ट केलीत तर ह्या ठिकाणी तो म्हणतो की मला माहीत आहे आणि माझी त्याप्रमाणे इच्छा पूर्ण होणारच आहे. 15व्या वचनामध्ये पुन्हा एकदा असं म्हटलेलं आहे, जे माझे आहेत त्यांचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुख्यत्तर नाही का. मी जबाबदार आहे, हा माझा अधिकार आहे की जे माझे आहेत, म्हणजे जे माझ्या जवळ, माझ्या सहवासामध्ये वाढलेत, ज्यांनी ही सेवा मनापासून केली, त्यांना त्यांचा मोबदला मी दिल्याशिवाय राहणार नाही. मला द्यावाच लागेल, कारण मी न्यायी परमेश्वर आहे. मंडळी, हे सर्व एवढं सांगितल्यानंतर मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेत 16व्या वचनामध्ये, ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. मला असं वाटतं की आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर सेवा करीत आहोत ह्या देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये, ह्या देवाच्या राज्यामध्ये, तर आपलं लक्ष कशाकडे असायला पाहिजे. त्याने तुमच्या आणि माझ्यावर कृपा केली, दया केली, आणि जे आपण बेकाम होतो आध्यात्मिक रीतीनं, त्यात तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यामध्ये बोलावलं. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तो आपल्याच योग्यतेप्रमाणे बरोबर न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट, त्याला पूर्णपणे माहीत आहे की जे माझ्या जवळ कोण आहेत, मला ओळखणारे, माझी इच्छा पूर्ण करणारे, कष्ट करणारे, त्रास आणि दुःख प्रामाणिकपणे, विश्वासूरीतेने जे माझी सेवा करतायत, त्यांना तो मोबदला दिल्याशिवाय राहणार नाही. चौथी गोष्ट आपण म्हणू शकतो की तो मजुरी मिळण्याचा दिवस नक्की येणार आहे. मंडळी, आपण कोणी का असे ना देवाच्या राज्यामध्ये, ह्या जगामध्ये फार नावलौकिक झालेलं असेल, पुष्कळ लोकप्रियता मिळालेली असेल, सगळं काही घडलेलं असेल, परंतु तो मजुरीचा दिवस तो येणार आहे, तो येतोच असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या द्राक्षमळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवेमध्ये देवानेच आपल्याला त्याच्या कृपेने, दयेने बोलावलं. शेवटी मजुरी घेण्यासाठी आपल्याला तिथं जायचं आहे. फार महत्त्वाचा एक संदेश ह्या ठिकाणी आहे. आपण कोणी असा, आणि मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं की शेवटले ते पहिले आणि जे पहिले आहेत ते शेवटले होतील. मला असं वाटतं की ह्या वचनात तुम्हाला आणि मला फार मोठी प्रेरणा आहे की आपण मनापासून देवाच्या इच्छेप्रमाणे ह्या त्याच्या द्राक्षमळामध्ये सेवा अगदी पूर्णपणे करीत राहूया. देव आपणास आशीर्वाद देव. शालोम. देवाची स्तुती असो देवाच्या सुंदरशा वचनाबद्दल. आणि नक्कीच ही वचनं येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या जीवनाचा भाग आपण बनवूया, त्यावर चालण्याचा आपण प्रयत्न करूया.
मी त्याबद्दल देवाची स्तुती करतो आणि आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रमोद अघमकर यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आज या प्रार्थने आपण आजच्या या भक्तीची समाप्ती करूया. चला तर आपण प्रार्थना करू. परमेश्वराच्या चरणी लीन होऊया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो आजच्या सुंदरशा ह्या भक्तीबद्दल, तुझ्या वचनांबद्दल. आणि हो दे देवा, ही वचनं येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हा सर्वांच्यासाठी उपयोगी होऊ दे, आशीर्वादित होऊ दे आणि आमच्या जीवनामध्ये अधिक आम्हाला आत्मिकरित्या मजबूत करणारे होऊ दे, अशी प्रार्थना आज आम्ही करतो. देवा, परत आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण हे माध्यम तू आम्हाला दिलं की ज्याद्वारे देवा आम्ही तुझं वचन ऐकू शकतो, तुझ्या नावामध्ये एकमेकांशी जोडू शकतो देवा, आणि ही भक्ती आम्ही ऑनलाईन करू शकतो. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो जे जे आजच्या भक्तीला सामील झालेले त्या प्रत्येकाच्यासाठी, प्रत्येकाच्या ज्या आवश्यकता आहेत त्यांच्यासाठी. हो प्रभू, त्या सर्वांना त्यांच्या गरजा तू पुरव प्रभू, आणि ह्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुझी दया, तुझी कृपा, तुझं वरून येणारं आरोग्य याचा अनुभव आम्हा सर्वांना लाभू दे. प्रभू, आमची यूट्यूब चॅनलवर ही भक्ती तू नेहमी आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परत देवा, आम्ही सर्वजण तुझ्या हाती समर्पित होतो. महान महिमा आणि गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण होऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी आज ऋण सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो मंडळी. परत आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो, आणि परत पुढील रविवारी सुद्धा याच माध्यमातून आणि नियमितपणे आपण भेटत राहू. आणि मला आशा आहे की हे यूट्यूब चॅनल यापुढे सुद्धा परमेश्वर आपल्या सर्वांसाठी खूप खूप आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चॅनलसाठी प्रार्थना करा, आणि अनेकांना तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचं लिंकसुद्धा शेअर करू शकता. देव आपल्याला आशीर्वादित करो. शालोम.